श्री स्वामी समर्थ. नवनाथ पारायण कशी करावी याविषयी थोडक्यात नियम आपण जाणून घेणार आहोत. दिनशुद्धी पाहून पारायणास प्रारंभ करावा. पोथीला पिवळ्या कापडाचे, लोकरीचे दर्भासन किंवा घुंगडीचे आसन असावे. पारायणाच्या एक दिवस आधी स्वामींच्या मंदिरात जाऊन महाराजांना श्रीफळ, खडीसाखर, दक्षिणा ठेवावी व पारायणासाठी महाराजांचा आशीर्वाद मागावा. पारायण करताना नवनाथ महाराजांचा फोटो समोर पाटावर असावा. नसल्यास स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता. देवीच्या फोटोसमोर चुकूनही नवनाथ पारायण करू नये. पोथीजवळ नागिनीच्या जोडपानावर एखादी सुपारी, ₹1.25 व एखादं नारळ ठेवावं. दररोज पोथीचे पूजन करावे, मग वाचण्यास प्रारंभ करावा. सर्वप्रथम रोज एक माळ गायत्री मंत्र, एक माळ महाराजांचा मंत्र व गणपती अथर्व शीर्ष पठण करावे. पारायण काळामध्ये चामड्याच्या वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू वर्ज कराव्या. पठण करताना पाटावर ग्लासमध्ये पाणी ठेवावे. पठणानंतर तेच तीर्थ म्हणून प्राशन करावे. पारायण शक्यतो पूर्वेकडे मुख करून करावे. दुपारी 12 ते 12:30 या कालावधीत पारायण बंद ठेवावे. काही कारणास्तव उशीर झाल्यास संध्याकाळी 4च्या आधी पारायण पूर्ण करावे. नवनाथ पारायण घरी 7 दिवसाचेच करावे. एक दिवसीय पारायण करू नये. पारायण कालावधीत परान्न घेऊ नये. रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. दिवसभरात ज्या काही आपल्या हातून चुका झाल्या असतील त्याची आपल्याला क्षमा प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ.